आमच्या लोकसभा क्षेत्रातील विविध कामांसंदर्भात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची भेट घेतली. त्यात दिबा पाटील साहेबांचा विषय होता. कारण गेले अनेक वर्ष 10-12 वर्षाचा संघर्ष हा स्थानिक भूमिपुत्रांचा चालू आहे. तसंच दुसरा महत्वाचा विषय होता भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात जी टोरंट भूमी वीज वितरण कंपनी आहे. मी कमीत कमी 3 वेळा पार्लमेंटमध्ये बोललो, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची आजपर्यंत कार्यवाही झालेली नाही आणि ती कंपनी हटवून आम्हाला दुसरा पर्याय द्यावा अशा प्रकारची मागणी आणि विनंती मी आदरणीय मोदी साहेबांना केली. त्यानंतर तिसरा महत्वाचा विषय, माझ्या लोकसभा क्षेत्रात जेही काही रेल्वेचं जाळ आहे तो रेल्वे स्टेशन आहे. आपण पाहिलं असेल, मध्ये मी आमच्या मुंबईच्या मीटिंगमध्ये GM साहेबांसमोर बोललो होतो की मुंबईपासून 1 तासाच्या अंतरावर जेव्हा आम्ही राहतो तिथल्या रेल्वे स्टेशनची परिस्थिती आणि नवी मुंबईच्या रेल्वे स्टेशनची परिस्थिती पाहिली तर खूपच वेदना होती. आणि म्हणून आमच्या सगळ्या रेल्वे स्टेशन मधून सुधारणा व्हावी. गेल्या अनेक वर्षापासून मुरबाड रेल्वे ही जी प्रतीक्षित आहे, ही रेल्वेची मंजुरी लवकरात लवकर व्हावी. माननीय मंत्री महोदयांनी पॉझिटिव्हली सिग्नल दिलेला आहे, परंतु त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होत नाही. आणि म्हणून लवकरात लवकर व्हावी. भिवंडीतील लोकलच्या फेऱ्या वाढवल्या, अशा अनेक मागण्या रेल्वे संदर्भात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या समोर केली. मुरबाड स्टेशन त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर या संदर्भात एक समन्वय समिती बनली आणि समन्वय केंद्र आणि राज्य, तर याच्यात जेही पैसे येतील ते केंद्र सरकारचा अर्धा हिस्सा असेल, राज्य सरकारचा अर्धा हिस्सा असेल. त्याच्यामुळे जेही विषय होईल समन्वय समिती ही राज्याची आणि केंद्राची लवकरात लवकर गठीत करू, परंतु त्याच्यावर अजून कार्यवाही झाली नाही. तुम्ही आज भेट घेतली, मला काही असं ठोस आश्वासन भेट झाली आणि तुम्ही पत्र दिले? नाही, आम्ही जे पत्र दिले संबंधित डिपार्टमेंटशी ते चर्चा करणार आणि साधारणतः 1-3 महिन्यात आम्हाला त्या कामाविषयी फीडबॅक देणार, पॉझिटिव्हली निर्णय घेणार अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं. आजच्या भेटीमध्ये तुम्ही सकारात्मक आहात, मला वाटतं तुमच्या तुमच्या अडचणी मांडण्याच्या ते सकारात्मक नक्कीच आहोत. कारण आपण पाहिलं असेल हे पूर्ण अधिवेशन 1 मिनिट सुद्धा चाललं नाही आणि अशा वेळेस आम्ही कुठं आमच्या समस्या मांडायच्या, कुठं समस्या मांडायचं सांगा ना. आणि त्याच्यामुळं आमच्या नेत्या सुप्रियाताईंनी जेव्हा पंतप्रधान मोदयांची भेट घेतली आम्ही सगळेच खासदार खुश होतो. कारण कमीत कमी आमच्या व्यथा या माननीय पंतप्रधान मोदयांसमोर त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर लवकरात लवकर त्याच्यातून मार्ग निघेल. तुमच्या व्यथा होता का एनडीए जाण्याचा मार्ग होता? नाही, एनडीएचा काही विषय नाही आणि डिलिमिटेशनचाही काही विषय नाही. फक्त आमच्या लोकसभा क्षेत्रातील जे विषय होते, समस्या होत्या, त्यांच्याविषयी माननीय पंतप्रधान मोदयांशी आमची चर्चा होती.